So, hello guys, good morning and welcome back to the new episode. I just came back from the gym. म्हणजे आज आपला लेग डे होता. तर लास्ट जे 3 सेशन होते लेग डेचे ते खूप चांगले गेलेत मला. कारण आता मी व्हेरिएशन्स पण वाढवल्यात माझ्या लेग्स डेमध्ये. थोडासा व्हॉल्यूम पण इन्क्रीज केला आणि स्कॉट्सवरती पण मी चांगलं परफॉर्म करायला लागलो आहे. थोडेसे PR हिट करायला लागलो आहे. सो मी स्कॉट्स जे आहेत ते लिटरली मी वर्षानंतर मारा चालू केलेत. कारण 1 वर्ष मी स्कॉट्सकडे बघितलं सुद्धा नव्हतं. फक्त लेग प्रेस, एक्सटेन्शन आणि हॅमस्ट्रिंगचं ते लाईंग हॅमस्ट्रिंगचं मशीन तेवढंच यूज करत होतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही यूज करत नव्हतो मी मशीन. सो आता मी आलो आहे जिमवरून. अजून आपले ओट्स पण संपलेत. ते ओट्स पण रिस्टॅक करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अभ्यास पण आहे थोडासा. कारण आपली एक्झाम जवळ आली आहे थोडीशी. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे माझी. सो त्यानंतर आपला जो संध्याकाळचा प्लॅन असणार आहे तो कझिन्सबरोबर असणार आहे. कारण आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहे. कारण अरमान जो असतो तो कराडला असते जॉबसाठी. त्यामुळे आम्हाला कुठे बाहेर फिरायला जायला मिळत नाही. सो जो संध्याकाळचा प्लॅन आहे तो बघूया काय आहे. बट आता मी पहिल्यांदा आवरतो. सो गाईज फायनली आपले ओट्स आतात आणि मी ज्यावेळेस ब्लिंकिट करतो आहे त्यावेळेस मी नेहमी कॅशच पेमेंट करतो आहे. कारण ऑनलाईन मी शक्यतो करत नाही. तर सीन कायम असा होतं की ज्यावेळेस मी कॅश करतो यांच्याकडे सुट्टं नसतात. तर मला कायम ह्यांना निम्म पेमेंट देऊन परत वरती जातो आहे, परत सुट्टी घेऊन परत खाली होते. तर असा सगळा सीन होते. तर ह्यांच्याकडे पण तसा सीन झाला होता माझ्यासोबत. कारण ह्यांच्याकडे सुट्टे नव्हते. सो त्याच्यामुळे माझ्या थोडेसे पैसे वाचतात आणि मम्मीकडचे थोडेसे पैसे घेते. फायनली मी पहिला मसल ब्लेसचे ओट्स यूज करायचो. कारण मला पहिला मसल ब्लेसचं ओट्स आवडायचे जास्त. आता हल्ली रिसेंटली म्हणजे मला खूप जास्त पेंटोलाचे ओट्स आवडायला लागतात. आणि मसल ब्लेसमध्ये थोडीशी शुगर ॲड आहे त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये ॲडेड शुगर काय नाही. सो आणि ह्याच्यामध्ये ॲडेड व्हे प्रोटीन आहे. हा कुठला व्हिडिओ स्पॉन्सर नाही. तर पिंटूला प्लीज मला स्पॉन्सर करा. कारण गरज आहे आता मला. तुम्हाला एक जुगाड दाखवतो. हा मसल ब्लेसचा डबा आहे ॲक्च्युली. आणि ह्यामध्ये मी पिंटोला ओट्स ठेवते. कारण कसा विषय होतो माहिती की हे ओपन राहते कधी कधी. त्यामुळे ह्याच्यामध्ये एअर राहतात. सो ओट्स खराब होण्याची पण शक्यता असते कधी कधी. तर असा सीन होते म्हणून मी ह्यात ठेवते ते. सो जस्ट इंडियन थिंग्स आणि मम्मीनेच मला सांगितले. सो गाईज हिअर इज आवर ओट्स मील. तर ह्याच्यामध्ये मी 80 ग्राम ऑफ ओट्स आणि त्यानंतर एक स्कूप ऑफ पीनट बटर आणि एक बनाना आहे आणि थोडंसं दूध पण आहे ह्याच्यामध्ये. तर ही माझी मॉर्निंगची मील असते. म्हणजे माझा मॉर्निंग ब्रेकफास्टच आहे. कारण मी गेले 3 वर्ष मी ओट्सची मील घेतो आहे मॉर्निंगमध्ये. आणि ही सगळ्यात फेवरेट मील असेल माझी दिवसातली. कारण ह्याच्यामध्ये क्रेविंग्स पण कंप्लीट होतात आणि म्हणजे अनएक्सप्लेनेबल आहे. तो आता आपण ही ओट्सची मील एन्जॉय करूया आणि त्यानंतर आपल्याला अभ्यासाला पण बसायचं. कारण आता मला खूप वेळ झाला आहे. मी 9ला आलो आहे, 9:30ला जिमवरून. आणि तसाच आहे अजून म्हणजे आवरून वगैरे त्यातच वेळ गेला माझा. तर आता आपण ही ओट्सची मील कंप्लीट करूया आणि आपण स्टडी करायला बसूया. सो आता रात्रीचं म्हणायचं का संध्याकाळचं तर 7 वाजता झाल्यात. आणि आमचा जो प्लॅन होता तो 4 वाजताचा होता. म्हणजे कझिन्सबरोबर बाहेर जायचा. सो बिकॉज ऑफ सम रिझन्स ते राहिले. तर आता आम्ही आत्ता जाणार आहे 7:30पर्यंत. कारण आता अरमान गेला आहे. त्यानं काहीतरी नवीन फोन घेतला वाटतं आयफोन. सो तो त्या प्रोसेसमध्ये आहे. तो आता डेटा ट्रान्सफर वगैरे करायच्या प्रोसेसमध्ये. आणि तो तिकडं गावात आहे, कोल्हापूरमध्येच आहे. आणि आम्ही अजून इकडं जायचं सगळे 3 जण. सो आता बघूया. अजून फिक्स पण नाही. फिक्स आहे मे बी. कारण बहीण म्हणायला लागली आधी म्हणाले की फूड सायकल जायचं आणि त्याच्या आधी तिला डीमार्टला जायचं आहे. कारण तिला काहीतरी शॉपिंग करायचं आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो आहे. सो गाईज वी आर फायनली रेडी and this is how we are looking. Okay, व्यवस्थित अँगलने घेतो थांबा कॅमेरा मी आणि दाखवतो. दे इन्स्ट्रक्शन्स दे. बाहेर गेल्यावरती तिच्याबरोबर चांगलं बिहेव करायचं काय, कसं पण वागायचं नाही. अगदी बरोबर. ओरडायचं नाही तिला जास्त. काय सांगितलं? झालं तुझं? ते बंद कर पहिला. बंद कर.
तर मगाशी ह्या कामासाठी गेलेला आहे आयफोन 14 प्लस 14 नाही 17 प्लस 17 प्लस प्लस आहे काय तिरक्या कॅमेराचा असं होईल काय 17 प्लस तिरक्या कॅमेराचा असतोय काय सांग प्लस नाहीच आहे मग ते सांगवले मॉडेलच नाही. मग मी काय म्हणाल मग 17 प्लस का म्हणा लागलायस तर 15 वरून डायरेक्ट 14 प्लस अरे मग तरी तरी पण- बारका होता हा मोठा आहे हा तो बारका होता हा मोठा आहे तरी पण प्रॉफिटमध्ये आहे यार मन सांगा नसती का बस. तरी पण प्रॉफिटमध्ये सो गाईज आमचं प्लॅनिंग होतं 4ला जायचं 4वरून 5 मग 6 मग 7 आता 8:15 वाजल्यात आणि आम्हाला माहीत नाही आम्ही काय खाणार आहे आणि लिटरली आम्ही किती वाजता घरी येणार ते पण आम्हाला माहीत नाही तर आता आपण पहिला जाऊया तर मे बी डीमार्टला जायचं कॅन्सल होईल शॉपिंगचं आधी तिचं सो पहिला आता आपण जाऊया खाली कारण वेळ खूप झाला आहे सो भेटू आपण डायरेक्ट कॅफेमध्ये मोबाईल लेने की खुशी इधर दिखा सो काय आता आम्ही फायनली फूड सागाजवळ आलो बघू शकता इथं तर हे थोडंसं आत आहे तरी पण लय चालतंय आणि इथली स्पेशलिस्ट म्हणजे चिकन पेरी पेरी खाण्यासाठी आली म्हणजे स्पेशली कारण आधी तिला ते ट्राय करायचं होतं आणि बाकीचं काय मला माहीत नाही काय तर आता आम्ही आज जातो आणि बघा सो गाईज आता आम्ही चिकन रामेन आणि चिकन पेरी पेरी सॉस आणि 4 कोल्ड्रिंकची ऑर्डर दिल्या तर रामेन मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे आणि ते मला स्टिक्स पण करता येत नाही कशा करायचं ते पण मला माहिती नाही हां सो आधी तिला माहिती आहे ते स्टिक्स कशा पद्धतीने यूज करायचे ते बघा आलं हां पाव आता पाव बघूया ते पाव तो एक ओरामा प्लसमध्ये जातो सो गाईज मी या कॅफेमध्ये अगोदर सुद्धा खूप वेळा येऊन गेले पण इव्हिनिंगला किंवा नाईटला फर्स्ट टाईम आलो आणि ॲस्थेटिक आहे असं म्हणजे भारी वाटायला लागली कम्प्लीट आणि वॉर्म प्लस मुडी असा याचा थीम आहे कॅफेची सो मी तुम्हाला दाखवतो पूर्ण कॅफेचं हॅलो बोल की काय तर बाहेर आलोय जरा ओरा मायनस तुला मग अशी येत होती की बस सो गाईज वी आर फायनली डन स्पेशली मला दोन्हीसुद्धा डिशेस आवडल्यात चिकन रामेन आणि पेरी पेरी चिकन सॉस ओके आणि कोल्ड कॉफी पण चांगली होती तर रेटिंगचं म्हणला तर 9 out of 10 सगळ्याला सो तुम्हाला नाही रामेन चांगलं होतं हे काय ते सांगते सो मला तरी आवडलेलं तर ह्यांचं मला काय माहीत नाही ना मला दोन्ही पण आवडलं सो आता आम्ही चाललोय दुसरं काहीतरी खायला काय खायचं आता आता पण मी सांगतो थांबलं ती आवडती सो गाईज आता आम्ही आले चॉकलेट बाउल्स खायला तर त्यामध्ये आम्ही काय ऑर्डर केले ट्रिपल शॉट फ्री इडियट ट्रिपल चॉकलेट बाउल आणि स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल हे 2 ऑर्डर केले आहेत सो आता बघूया ते कसं लागते आता आमची पेमेंट कशाला केलं